बघा मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी यावेळेस असणार आहे. तर अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोठी बैठक इथे बसवलेली आहे. तर सरकारची ही खूप मोठी बैठक बसली आहे मित्रांनो कर्जमाफी संदर्भात. तर भरपूरशा शेतकऱ्यांचे प्रश्न असे होते की कर्जमाफी होणार की नाही होणार. तर त्या संदर्भात आज तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट हे आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. कारण की कर्जमाफी कोणत्या दिवशी होणार आणि खरोखर हे कर्जमाफी होणार आहे की नाही होणार आहे, किंवा शेतकऱ्यांना सरकार असेच आश्वासन देणार आहे किंवा हे फसवणूक शेतकऱ्यांसोबत करणार आहे, किंवा त्यांनी म्हटलं होतं की जसं की निवडणूक झाल्यानंतर कर्जमाफी होणार आहे तर त्यांनी कर्जमाफी केली नाही. तर त्याप्रमाणे शेतकऱ्यांना असं वाटत आहे की कर्जमाफी होणार की नाही होणार, किंवा शेतकऱ्यांसोबत हे फसवणूक होत आहे किंवा सरकार हे शेतकऱ्यांसोबत खोटं बोलत आहे. तर जसे तुमचे सगळे प्रश्न असणार आहे तर सगळे डाऊट हे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील मित्रांनो. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा. तर बघा, कोण्या दिवशी कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या दिवशी खरोखर कर्जमाफी होणार आहे किंवा कर्जमाफी होणारच नाही, किंवा सरकार हे खोटी बोलत आहे किंवा शेतकऱ्यांना आश्वासन देत आहे. तर तुमचे सगळी डाऊट हे आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, कारण की संपूर्ण माहिती हे तुम्हाला सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे मित्रांनो. तर बघा, माहितीमध्ये काय सांगितलं गेलं आहे. किती शेतकऱ्यांची आत्महत्या तुम्हाला पाहिजे त्यावेळेस कर्जमाफी करणार. शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे. की शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं हा भाग आमच्या अखेरी जरी येत नसला तरी सरसकट कर्जमाफी आपण करणार आहे का. परवा काल अर्थमंत्री सांगत होते की आम्ही आता माहिती मागवली. तुमचं सरकार होतं 2.5 वर्षाच्या पहिले. कुठे गेले भावांतर योजना, कुठे गेले शेतकऱ्यांना पैसे, त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. आणि राहिलं कोकरडे साहेब, आपल्या कृषी विभागामध्ये आपण खतामध्ये जे लिंकिंगचं जे लूट चाललेली आहे शेतकऱ्यांची, त्याला आपण थांबवायलाच अपयशी ठरलेलो. आपल्याला यश आलं नाही त्याच्यामध्ये. शेतकऱ्याचं सातत्याने लूट या खत लिंकिंग मध्ये केलं जाते, त्याला आपण केलं नाही. नैसर्गिक आपत्तीमध्ये जो मागच्या काळात नुकसान झालं त्याचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत. हे केव्हा पैसे देणार. आता 31 मार्च आता जवळ आलेला आहे. शेतकऱ्यांना पैसे भरायचे बँकेचे, पैसे आणणार कुठून. आमच्याकडे जर धान खरेदी केली 4 महिने झाले त्याचे पैसेच दिले नाहीत. धान खरेदीचे, तूर खरेदीचा एक वेगळा विषय, इम्पोर्ट वगैरे ते ड्युटी जे आपण इम्पोर्ट करतो, जसं शेतकऱ्याचा माल निघाला, सोयाबीन इम्पोर्ट केली, कांदा इम्पोर्ट केला, तुमचा तूर इम्पोर्ट केली, धान इम्पोर्ट केला. आपल्या राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला जास्त भाव मिळाला पाहिजे. त्याचं धोरण नेमकं काय. तुम्ही सांगितलं की आम्ही जो काही समर्थन मूल्य असेल त्याच्यापेक्षा कमी दरात असेल तर आम्ही त्याला भावांतर योजनेच्या माध्यमातून कव्हर करू. कुठे गेले भावांतर योजना, कुठे गेले शेतकऱ्यांना पैसे, त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. आणि म्हणून ते आपण सगळं उत्तर या ठिकाणी द्यावं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल तुम्ही बोलायला तयार नाही. सरसकट कर्जमाफी आपण करणार आहे का. परवा काल अर्थमंत्री सांगत होते की आम्ही आता माहिती मागवली. तुमचं सरकार होतं 2.5 वर्षाच्या पहिले. तुम्हाला आता माहिती का मागवायची गरज आहे. तुम्हीच घोषणा केली होती की आमचं सरकार आलं आता पुन्हा आम्ही शेतकरी कर्ज माफ करू. आमच्यातलेच मागच्या सरकारमधले हेच अर्थमंत्री होते. पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमाफी घोषणा झाली होती, हेच अर्थमंत्री होते. तिकडे गेल्यानंतर भाषा बदलली अजितदादांनी. आता कशाची माहिती घेता, का नाही घेता शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ. आमच्या या सगळ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आता माहिती घ्यायची वेळ कुठे. तुमचं सरकार होतं ना मागच्या 2.5 वर्षाचं. इकडचे तिकडे गेले, इकडचे इकडे आले. अरे वेगळाच आहे. बाकी काय, माणसं तीच आहेत. बदललं काय, फक्त मुख्यमंत्रीच बदललेत ना, बाकी ते सगळे तेच आहेत. मग माहिती कशाची घेताय तुम्ही लोक. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्हाला पाहिजे त्यावेळेस कर्जमाफी करणार. कांद्याचं अनुदान आपण दिलं नाही अजूनपर्यंत, आपण त्याच बघितल्यात. आणि शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या बाबतची सुद्धा भूमिका तुमची आहे. तुम्ही का मागता त्याला. आता जर तुम्ही मागच्या वेळेस मुख्यमंत्री महोदयाने जाहीर केलं की त्याला आता सगळ्या बँकेचं त्याला काय म्हणते त्याचं सिबिल, ते सिबिलच लागणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. पण बँक काय करायला तयार नाही. शेतकऱ्यांचं मोठ्या गाईसारखी अवस्था आहे. आपण
आपण धन वाचवायला निघालो, पण शेतकरी पण वाचवलं पाहिजे का, गोधन पण वाचवलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाजूने हे दिसलं, पण वास्तविक जमीनमध्ये ते नाहीये ना. ते सिबिल मागितल्याशिवाय कर्जच देत नाही. आणि म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या प्रस्तावामध्ये अध्यक्ष महाराज आमचे उत्तर काही याच्यामध्ये आले नाहीयेत. शेतबांधनाबद्दलचं चांगलं मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काल ते आशिष जयस्वालांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली आणि आम्ही करतोय आणि चालू करतोय, पण त्याला पैशाचं प्रयोजन काय राहणार आहे. फार हालत करा अध्यक्ष महाराज, तुम्ही मुंबईवाले ठीक आहात, तिथं तर शेतामध्ये आम्हाला जायला रस्ता नाहीये, फसतो आम्ही तिथं, फार भयानक अवस्था आहे. आम्ही तिथं जाणवण्यापेक्षा बत्तर हालत आमची शेतकऱ्यांची आहे तिथून. आणि म्हणून पांढर रस्त्याची घोषणा आपण केली, त्याचं मंत्री त्याचं उत्तर आपल्याला द्यायला इथं नाही. आणि म्हणून मी आपल्याला जे काही मुद्दे आता जे मंत्री आहेत, पण मी वेदना आपल्या याच्यासाठी मांडल्या की हे राहील इतिहासात नोंद याची की आपल्याला या अधिवेशनामध्ये बजेट अधिवेशन, खरं तर मी तुम्हाला सांगतो आम्ही पण एवढे वर्ष पाहतो, इतकं अशा पद्धतीचं नाही झालं, सगळं हवाहवाई झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळात असं होता कामा नये याची नोंद घ्यावी. आता जेवढे मंत्री आहेत त्यांनी उत्तर द्यावं. कृषी मंत्री उत्तर देतील. सन्माननीय नाना पटोले साहेबांनी प्रश्न विचारले, त्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या अनेक योजना ह्या केंद्र सरकारशी संबंधित आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडनं निधी या ठिकाणी आल्याशिवाय आपल्याला राज्य सरकारची मॅचिंग ग्रँट टाकता येत नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या काही बाबतीमध्ये निधी आलेला आहे. सूक्ष्म सिंचन योजना आहे, त्याच्यानंतर विमाची योजना आहे, त्याच्यानंतर जे काही अनुदानाच्या योजना जेवढ्या आहेत तेवढ्या डीबीटीवर आपण ज्या देणार आहोत त्यामध्ये आपण त्यांचे पैसे आता आले, मार्च एंड नंतर सगळे पैसे आपले या ठिकाणी शेतकऱ्यांचे जातील. हो ना, मग जे मार्च एंड पर्यंत सगळेच पैसे आपण त्यांना द्यायचा प्रयत्न करतो आहोत. सगळ्या संदर्भात पॉझिटिव्ह आहे, पैसे देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि आमचं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं हा भाग आमच्या अखेरीस जरी येत नसला तरी पण शेतकऱ्यांना सदृढ करणं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं यासाठी कृषी उद्योग या ठिकाणी कृषी विभाग या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि शासन त्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या काही चुका झाल्या आमच्याकडनं किंवा ज्या मागच्या काळात चुका झाल्या थोड्याफार त्या सुधारण्यासाठी सरकार आता प्रयत्न करते. नवीन योजना या ठिकाणी आणून त्यात आधी शेतकरी सक्षम कसा होईल त्या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न सुरू आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे मला असं वाटतं की हे ज्या थोड्याफार कमतरता दिसते ती पुढच्या काळात यांना दिसणार नाही.